नमस्कार मित्रांनो, मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल बनी। तर मित्रांनो, आज मी आलो आहे दाभोळे गावामधील पोखरबाव या मंदिरामध्ये, जे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये छोटंसं असं आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे। मंदिर खूप छान आहे। ऑलमोस्ट मी जे व्हिडिओ जे आहे ते खूप ऑनलाईन पाहिले होते। मी गावचा असून मी या मंदिरात आलो नव्हतो, तर आज खूप दिवसांनी येणं झालं आहे शेवटी माझं या मंदिरात। तर मंदिरात दर्शन घेऊया आणि तुम्हीसुद्धा बघून घ्या। आणि तुम्हीसुद्धा जर आपला कोकण टुरिझमला येत असाल तर नक्कीच दाभोळेमधील आपल्या पोखरबाव मंदिराला नक्कीच भेट द्या। गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे। तर चला मंदिर बघूया, दर्शन पण घेऊया आणि व्हिडिओ कसा वाटेल ते आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। तर आपण आता चाललो आहे कोकरबाव मंदिरला। याला जायला दोन रस्ते आहेत, एक दाभोळ्यावरनं खाली जातो आणि एक लिंगडाळवरनं जातो। तर आपण आता लिंगडाळवरनं चाललो आहे कोकरबावला। तर बघू कोकरबावला जायला कसा रस्ता भेटतोय। तर गणपती बाप्पाचं दर्शन तर घेऊन झालेलं आहे। दर्शन खूप छान झालेलं आहे, आज जास्त गर्दी नाही आहे आणि इकडेचं वातावरण जे आहे ना ते एकदम शांत आणि मस्त असं वातावरण आहे। आणि माझ्या समोरच समोरचा जो व्ह्यू आहे ना तो एक नंबर खतरनाक असा व्ह्यू आहे, तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळातच। मंदिराबद्दल जास्त असं फारशी मला काय माहिती नाही आहे, समजली तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन। हे सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखरबाव। आज हे पुरातन पांडव ज्यावेळी वनवासात होते, आता जवळ 7-8 हजार वर्ष झाली, त्यावेळीची ही स्वयंभू मूर्ती आहे। हे पूर्ण जंगल आहे, इकडे दुर्लक्ष पिढ्यानपिढ्या लोकांना माहिती होते इथे गणपतीची मूर्ती आहे। आता इथून असं गेला, हा जुना रोड होता असा, आता हे जंगल साफ करून हे झाडांच्या मुळात अशी 3 झाडांच्या मुळात ती मूर्ती होती। ते मग इथे माझेच वडील, त्यांची श्रद्धा भावना इथे जमून त्यांनी हळूहळू सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। नंतर भाविकांच्या असं मदत कार्यात सहभाग करून आपलं हे मोठं मंदिर असं होत गेलं। नंतर इथून तुम्ही खाली गेलात या मार्गे, खाली पाणी आहे असं वाहतं, तिथे त्यांना 12व्या वर्षी दृष्टांत झालं पिंडीचा पाण्यात। तून ब्राह्मण येतो आणि पंचावतारी शिवलिंग त्यांच्या हातात देतात, त्याचं नाव ओंकारेश्वर। आज ते मंदिर पलीकडे पाण्यात आहे, त्याच्या समोरून बघितलं तर कासव आहे, बाजूला डुकरा तोंड आहे, पूर्ण कासवाची पाठ आहे, त्याला गोल असं वर्तुळ आहे, त्याच्या आतमध्ये शिवलिंग आणि पाण्याच्या बाजूला असं इथे हे आहे आपलं शंकर महादेव। त्याच पिंडी जसे 5 वरारूप कासवाने पृथ्वी पाठीर घेतली त्या पद्धत आहे। त्याच्या खालच्या बाजूला गोकर्ण पिंड आहे, ते पाण्यात असतं, ते गायच्या कानात शिवलिंग आहे। त्याच्या खाली शेषकुंड आहे, ते पण पाण्यातच आहे, गोमुख आहे। आणि जे शिवलिंग ओंकारेश्वर आहे कासवाच्या पाठीवरती, ते एक भुयार आहे। आणि इथून खालून बघितलं तर असं भुयार आहे, पोखरलेलं आहे, ते पांडवांनी त्यावेळी पोखरलेलं आहे म्हणून पोखरबाव। त्या लांबचे लांब आहे ती बाव आहे, बाव म्हणजे वीर, ते पोखरलेलं आहे। मग हे देवस्थान खूप जागृत देवस्थान आहे, इथे भाविकांची खूप गर्दी असते। संकष्टी मागे गणेशची उत्सव 3 दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो।
मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन तर घेतलेलं आहे. वातावरण तुम्ही बघितलंच आहे, किती शांत असं वातावरण आहे. आणि जेवढी जास्त माहिती जी घेता आली होती ती आम्ही ब्राह्मणांकडून, या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे. ती माहिती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. आणि अजून जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती असेल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या कोकण दौऱ्यावर आलात, टुरिझमसाठी आलात, कोकण टुरिझमसाठी, तर इकडे नक्कीच एकदा भेट द्या. देवगड दाभोळे गावामध्ये आहे पोखरबाव मंदिर. तर मित्रांनो, दर्शन घेतलेलं आहे, मंदिर बघितलेलं आहे, मंदिराचा आजूबाजूचा परिसरसुद्धा बघितलेला आहे. मंदिराबद्दल जेवढी काय माहिती होती तीसुद्धा आपण जे ब्राह्मणांकडून जाणून घेतलेली आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि खूप छान असं हे मंदिर आहे. आपण जर येत असाल कोकण पर्यटनासाठी तर आपलं हे पोखरबाव मंदिर दाभोळेला जे आहे त्याला भेट द्यायला नक्कीच विसरू नका. मंदिराचं दर्शन घ्या, भेट द्या. खूप छान असं मंदिर आहे. आणि आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. पोखरबाव आम्ही दर्शन घेतलंय. तुम्ही जर कोकणात येतात तर दर्शन घ्यायला नक्की या. सुंदर नजारा आहे, तुम्ही पहा आणि या. आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.